नमस्कार. रत्नवार्तार संपादक संतोष सिंग चौहान. पॅन्थर शक्तीचे युवा नेते आशुतोष येरल्लू आत्ता जे एक 10 ते 12 दिवसापूर्वी जे कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारने, त्या विषयावर आणि त्या संदर्भात पॅन्थर शक्ती सेनेचे काय उद्देश आणि काय सांगणार आहे ते मत जाणून घेऊया. पॅन्थर शक्ती सेना. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. हा भारत देश सर्वात प्रथम बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आंदोलनं आणि मोर्चे उभारूनच आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकारला कोणाची सुरक्षा करायची हेच नेमकं आम्हाला कळलेलं नाही आहे. जनतेची सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणा आहेत, कायदे आहेत. मग हे नवीन कायदा हा जनतेच्या सुरक्षतेसाठी आहे का सरकारासाठी एक सुरक्षा म्हणून त्यांनी जनतेवरती वापरण्यासाठी कायदा आहे? हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आज जर हा कायदा जर पास झाला आणि अंमलबजावणीत आणलं तर येणाऱ्या काळामध्ये अन्याय अत्याचार विरोधामध्ये संघटन करून आपण न्याय मिळवू शकत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर ठरवलं की ही संघटना बेकायदेशीर आहे तर त्यांना तुरुंगवास भोगावं लागेल आणि 3 लाखाचा दंड त्यांना हे सरकार मारणार. आणि समजा येणाऱ्या काळामध्ये सरकारांनी जर मनमानी टेंडर पास केलं, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असू द्या, वरना कोणत्याही शासकीय विभागातलं टेंडर पास असू द्या, जनतेचा पैसा यांना चालतो टॅक्साच्या माध्यमातून, परंतु जनतेने उचललेले प्रश्न हे त्यांना चालत नाही. म्हणजे आज जे सरकार आलेली आहे हे नेमकं यांना कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्था आणायची तेच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि हे मूलभूत अधिकार आर्टिकल 19चं हाणणे हे आम्हाला स्पष्टपणे दिसून येत आहे. तर आम्ही पॅन्थर शक्ती सेनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आशुतोष रवींद्र येरल्लू मी आपल्याला पाहणारी या जनतेला एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर इतकं मोठं संघटन घेऊन तुम्ही बसा. सरकाराच्या जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या गाड्या अडवा आणि त्यांना दाखवा की हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांच्या विचाराला धरून चालणारा देश आहे. तर आम्हाला हा कायदा मंजूर नाही. आणि मी येणाऱ्या काळामध्ये पॅन्थर शक्ती सेनेच्या माध्यमातून मंत्रालय म्हणो किंवा आझाद मैदान भव्य दिव्य आंदोलन आम्ही छेडून दाखवू आणि या सरकाराला आम्ही दाखवून देऊ की आम्हाला हा कायदा अमान्य आहे.